बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये 680 शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे। सायबर पोलिसांनी आतापर्यंत 1080 आयडींची तपासणी केली आहे। यामध्ये 680 शिक्षकांच्या आयडी बोगस असल्याची माहिती समोर आली आहे। शालार्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारे याला एसआयटी कडून अटक देखील करण्यात आली आहे। मात्र माजी उपसंचालक सतीश मेंढे अद्यापही फरार आहे। या प्रकरणी 12 मार्चला सायबर पोलिसांकडे पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर हे प्रकरण नेमकं काय आहे आपण समजून घेऊयात। सायबर पोलिसांकडून 1080 आयडींची तपासणी करण्यात आली आहे। 680 शिक्षकांच्या आयडी या बोगस असल्याचं उघड झालं। शालार्थ आयडी घोटाळ्याची एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। 12 मार्चला सायबर पोलिसांकडे पहिल्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला। आतापर्यंत शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये पहिले नागपूर विभागामध्ये याच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। नंतर याची व्याप्ती बघून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची राज्यस्तरीय एसआयटी त्या ठिकाणी गठीत केलेली आहे आणि एसआयटीचं काम त्या ठिकाणी चालू आहे। ज्या कोणी चुकीचं कृत्य त्या ठिकाणी केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।